आता थोड्याच दिवसामध्ये गणपती उत्सव आहे आणि त्यासाठी गावी जायचं आहे, म्हणून मग थोडीशी खरेदी वगैरे जे काही वस्तू सजावटीसाठी लागतात ते आणि इतर गोष्टी जे किचनमध्ये वगैरे लागणाऱ्या वस्तू त्या सगळ्या घ्यायच्या आहेत, म्हणून आम्ही चाललो आहे डीमार्टला. तर संध्याकाळची साधारणतः 7:30ची वेळ आहे, तर आम्ही इकडे ऑटो करून डीमार्टला चाललो आहे. तिकडे चाललो आहे सांगतोय. पण लवकर आले थोडीशी तर आपण चाललोय कल्याणच्या डीमार्टला काहीतरी खरेदी करायला. पाचूला खाऊ पाहिजे आणि सँडविच खाणार. गावाला जायचं आधी थोडंसं खरेदी करायला गणपती बाप्पासाठी आणि घरी है ना. ओके. कल्याण वेस्टला जे डीमार्ट आहे त्याच्या कडेला सागर सँडविच सेंटर म्हणून एक सँडविचचं छोटं स्टॉल आहे. तिथे खूप जास्त गर्दी असते आणि एकदम छानपैकी असं सँडविचेस ते बनवतात. तर नेहमी आम्ही खातो तिथे गेल्यावरती. पार्थूसाठी असं जे आम्ही चीज आणि बटाटा फक्त स्प्रेड केलेलं असं नेहमी घेतो, तर ते पण टेस्टी असते. काय शिफ्ट करना मैडम? हाँ ये खरीदी हो गई है। खरीदी हो गई है, अब क्या करें? हम क्या करें? सोमवारी बघू आता. आजीने ते घ्यायला सांगितलं. सनफ्लॉवर ऑइल. कुठलं? गावी ज्या दुकानामध्ये आपण खरेदी करतो तेव्हा तेल वगैरे ते महाग मिळतं, त्यामुळे जाताना इकडून आम्ही घेऊन जातो. तर इथे तेल वगैरे आम्ही जातानाच 5 लिटर, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या डाळी ज्या आहेत आपल्याला रोजच्या जेवणामध्ये लागतात त्या पण घेऊन जातो. डीमार्टमध्ये साधारणतः रिजनेबल रेटमध्ये असतात आणि डिस्काउंट पण असतं. जे सीजनल वगैरे आपल्या इकडे जसं की गणपती, दिवाळी आणि होळीच्या वेळेला डिस्काउंट वगैरे असतं, त्यामुळे खाऊच्या वस्तू ते आणि किचनमध्ये लागणारे आपल्या ज्या डेली कुकिंगसाठी लागणारे आपल्या डाळी वगैरे जे आहेत ते खूप रिजनेबल याच्यामध्ये भेटतात. त्यामुळे आम्ही जास्त करून डीमार्टमधूनच खरेदी करतो. साधारण ज्या गोष्टी लागतात म्हणजे साबण इतर गोष्टी त्या पण घेतो. तर खूप जास्त डिस्काउंट आणि चांगल्या क्वालिटीच्या वस्तू मिळून जातात, त्यामुळे आम्ही इथून घेतो. पापड साधारणतः घरी असतात, पण यावेळेस घेऊन जायचं म्हटलं टेस्ट वगैरे बघण्यासाठी, तर इथून घेतलेलं आहे एक पॅकेट. आणि गावाला गेल्यावरती जे आहे ते मार्केट एकदम जवळ नाही आहे, म्हणजे जे काही वस्तू लागतात त्या आणण्यासाठी स्टँडवरती वगैरे जावं लागतं आणि दुकानं पण लिमिटेड असतात. त्यामुळे नेहमी दरवर्षी जेव्हा आम्ही गणपतीला जातो तेव्हा इकडूनच सगळं सामान घेऊन जातो. आणि जे आहे काजू ते घ्यायचे नव्हते, पण घरचे जे काजू आहे ते संपले होते, त्यामुळे मग एक पॅकेट घेतलंच आहे. तर गावी गेल्यानंतर आपल्याकडे अवेलेबल असतातच, तर येताना बघूया, जर मिळाले तर घेऊन येणारच होते. तर इकडे आहे हे डीमार्टची ट्रॉली सगळेजण घेतात आणि त्यानंतर लोणच्याची एक बरणी घेतली आणि इथे मॅगी वगैरे ते पण होतं. ते मॅगी मुलांना पटकन करून देण्यासाठी चांगली वाटते, म्हणून मग ते त्याचं पण एक बस झालं एवढं. पप्पा इथेच आहे. सँडल आहे, सँडलच चांगलं मी टाकू नको असं. ठेव ते ठेव. पार्थू नीट बस. पुढे बघ रे. अरे काय गोळी नाही देते आपल्याला कुठे जायचंय? अरे गोळी काय नाही देते. गोळी देते थांब. पप्पाने इथलं घेतलं ना? हा इथलं. हां बरोबर. 115 चप्पल घालायला नाही. पारू चप्पल घाल. ही घाल तुझी रोजची, इकडची घाल. डीमार्टमध्ये पूजेच्या वस्तू ज्या आहेत त्या जे आपले रिजनेबल म्हणजे सीझनमध्ये गणपती उत्सव, होळी किंवा दिवाळीच्या वेळेला खूप छान
क्वांटिटी म्हणजे क्वालिटीमध्ये आणि व्हरायटीमध्ये अवेलेबल असतात. तर इथे आहेत दरवाजाचे तोरण वगैरे. आणि पाटावरती जे रुमाल ठेवायचे असते त्यासाठी 2 रुमाल घेतले. एक गणपतीवरती डोक्यावरती ठेवायला आणि एक पाटावरती ठेवायला असे 2 रुमाल घेतले. त्यानंतर जे शुभलाभचं एक होतं स्टिकर वगैरे ते मला खूप आवडलं म्हणून मग तेही घेतलं आहे. तर अशा प्रकारे ही छोटीफी खरेदी वगैरे झालेली आहे. आणि त्यानंतर आम्ही थोड्या वेळाने डीमार्टमध्ये जेव्हा आपण खरेदीला जातो तेव्हा साधारणतः 1 ते 1.5 तास तरी लागतो आणि खूप गर्दी असते. तर याच्यामध्ये मी हे घेतलेलं आहे पिवळा आणि लाल कलरचं कॉम्बिनेशनचं खूप छान वाटेल म्हणून ते घेऊ मग ठेवते. आपली कुठे गेली? हे काय तू किती सुंदर आहे पण पाठ. ते पण घेऊ का? नाही ते आपल्याला नाही घ्यायचं. मग कुठलं घ्यायचंय? पाट आपल्याकडे आहे घरी. आपल्या ट्रॉली आणि इकडे ट्रॉली. हां Yummy fountain is available near our store exit. Rupees 15 for vanilla, chocolate and vanilla and chocolate mix of tea. हां बस. Shopping with D-Mart. किती झालंय? आपलं झालंय. नीट ठेव पाठ. बोल ना. तू बोल ना. तू बोल. आपण शॉपिंग केली आहे ना पार्कची झाली, मम्माची झाली आणि भरपूर सामान घेतलं आहे ना. बिल पण केलं आणि आलो आम्ही. आता थोड्या दिवसामध्ये आपल्याला कुठे जायचं आहे? गावी जायचं आहे. गावी जायचंय गणपतीला. हाँ तैयारी. अच्छा है. आपका शॉप का नाम क्या है? मनीषा कॉस्मेटिक. मनीषा कॉस्मेटिक्स. अच्छा है. ये तो मुझे बहुत अच्छा पसंद आया है ना. डिज़ाइन एकदम एक नंबर है. दे दूँ क्या फिर ये भी? दूसरा सामान लिया था ना, थोड़ी चाहिए. त्यानंतर काही छोट्या मोठ्या वस्तू ज्या राहिलेल्या होत्या त्या घेण्यासाठी कल्याण वेस्टच्या मार्केटमध्ये गेले. आणि असं फिरल्यानंतरच आपल्याला शॉप वगैरे कुठल्या गल्लीमध्ये कुठले शॉप आहेत ते कळतं. तर इथेच वेस्टला जे साड्यांच्या वगैरे दुकान आहेत त्याच लाईनमध्ये इथे पुढे मध्येच जे द्वारकादासच्या जे दुकानं आहेत त्याच्याच आसपास अशी छोटी मोठी दुकानं आहेत. तिथे इमिटेशन ज्वेलरी वगैरे किंवा हे जे छोटे मोठे वस्तू आपल्याला लागत असतात डेली यूजसाठी त्या चांगल्या रिजनेबल क्वालिटीमध्ये, रिजनेबल क्वांटिटीमध्ये, रिजनेबल प्राईसमध्ये अवेलेबल असतात. मी 4-5 घंटे ही खरीद करता हूँ. गोंड्या कुठे आहे? लक्ष असू दे. एवढ्या पिशव्या झाला तरी हे मारी बडीवाली पिशवी आहे. त्यानंतर गणपतीचे डेकोरेशन करायचं असतं त्यामुळे गणपती यायच्या आदल्या 2-3 दिवशी तरी अगोदर घरी जावं लागतं. गावी जिकडे आमचे कुंभेला घर आहे तिकडे, जुनं घर आहे तिकडे. तर इकडे पार्थ, प्रमोद आणि माझे सासू सासरे हे आधी निघालेत. सगळं सामान वगैरे जे आपलं किचनमध्ये लागतं किंवा डेकोरेशनसाठी आमचं रेग्युलर डेकोरेशन सेमच असतं. तर इकडे आहे आमची इको आणि त्याच्यामध्ये सामान सगळं आधी भरलेलं आहे. आणि आता हे उरलेलं जे आहे ते सामान भरून मग हे लोक निघणारच आहेत. आणि 1 दिवसानंतर मग मी सुट्टी घेतली कारण की आदल्या दिवशी सुट्टी घेतल्यानंतर मग गौरीपूजन वगैरे करूनच यायचं आहे. त्यामुळे जास्त सुट्टी मिळणार नाही. थोडी 2 सुट्टी दिवस एक्सटेंड करून मिळेल. त्यामुळे मग आता हे लोक मला पहिले हां ओके मूर्ती बनवून घेऊ आम्ही. ओके 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 मग गणपती विसर्जन झालं हां ओके मग पा दे संडेलाच येणार. हां ओके 350 मोठा तो आहे आणि हे छोटावाला आहे ना. हे लहान वाले तुम्हाला दिले हां हे मोठे. नमस्कार, मी निलिमा तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. आणि आता आम्ही चाललो आहे गावाला.
तर गावी गणपती सणाला सगळेजण जातात, त्याप्रमाणे आमची तयारी पण झालेली आहे. तर आता एक गाडी आमची इको जी आहे त्याच्यामध्ये पार्थ, परत प्रमोद आणि सासू सासरे सगळं सामान वगैरे जे आमचं लागतं दरवर्षीचं ते घेऊन गेलेले आहेत. आणि आता आम्ही बाहेरून आता निघालो आहोत. तर आता माझ्याबरोबर आहे रुद्र, मनाली, प्रतीक आणि नंतर आर्या किंवा तनू यापैकी ज्या मामी बहिणी यापैकी कोणतरी आहे. तर सोबत आम्ही निघालो आहोत. गणपतीची तयारी म्हटलं की ती आदल्या दिवशीपर्यंत चालूच असते आणि आता जी आहे आमची पण तयारी झालेली आहे. तर आता बघूया आपण कुठपर्यंत. तर एक म्हणता 2 बॅगा झालेल्या आहेत. 2-3 साहित्य जे राहिलं होतं ते आता मी घेऊन चालले आहे. तर 2 बॅगा झालेल्या आहेत आणि बघू आता आजचा कारचा प्रवास हा कसा होणार आहे. कारण की आत्ता सकाळीच न्यूजमध्ये वाचलं की शॉर्ट्समध्ये वगैरे दाखवत होते की कोकणामध्ये जाणारे जे रस्ते आहेत मुंबई गोवा हायवे ते पूर्ण फुल आहेत आणि माणगावपर्यंत खूप जास्त लाईन. आणि काल आमचे काका काकी जे कौस्तुभ आहेत ते काल रात्री निघाले होते, ते अजूनही आज सकाळी 11 वाजेपर्यंत म्हणजे शुक्रवारी सकाळी 11 वाजेपर्यंत माणगावलाच होते. मग स्वतः मी सगळ्यांना फोन करते की तुम्ही कुठपर्यंत पोचलात आणि मीही निघते. तर इकडे आहेत माझ्या 2 बॅगा, त्याच्यामध्ये जे राहिलेलं साहित्य वगैरे होतं थोडं ते मी घेतलेलं आहे आणि माझी सगळी तयारी झाली. आता सगळं चेक करते, घरातलं नळ वगैरे कुठलं काही चालू राहिलेलं नाही ना, गॅस बंद केलेलाच आहे. तर इकडचं सगळं चेक करून झालेलं आहे. वायफायचं बटन बंद करायचं आहे, हे सगळं बाकी आहे. आणि चला तर मग आजचा प्रवास तुम्ही आमच्याबरोबर करून बघा की कसं वाटतं आहे आमचा कोकणचा प्रवास. कोकणातला प्रवास हा विस्मरणीय दरवर्षी असतोच. मागच्या वर्षीही बराच वेळ लागला होता घरी पोचण्यासाठी. आता बघूया आता किती तासामध्ये वगैरे आम्ही पोचतो आहे घरी गेल्यानंतर अपडेट देईनच. तर हा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा. इथून जे आम्ही निघाल्यानंतर मग कुंबळेपर्यंत म्हणजे कोकणात जाण्यासाठी प्रवासामध्ये काय काय अनुभव आले ते सगळे तुम्हाला मी शेअर करेन. त्याचबरोबर आज जे आहे ते आम्ही बघू आता कोणत्या रस्त्याने जायचं ठरवतात ते, त्याप्रमाणे जिकडे ट्रॅफिक नसेल त्या रस्त्याने जास्त जायचा प्रयत्न करून लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करू. तर हा जो आहे ब्लॉग मी तुमच्याबरोबर शेअर करेनच. धन्यवाद. दुपारी साधारण 3-3:30च्या दरम्यान आम्ही निघालो आणि त्यानंतर मग GPS ट्रॅकर वगैरे त्याच्यावरून चेक करत होतो की कोणत्या रस्त्याला जास्त ट्रॅफिक आहे. आणि साधारणतः पाली साईड मार्गे जो रस्ता आहे तिकडून ट्रॅफिक कमी दाखवत होतं, त्यामुळे मग आम्ही तिकडून जायचं ठरवलेलं होतं. आणि साधारणतः जेव्हा MIDC क्रॉस करतो, डोंबिवली MIDC वगैरे तिकडे तलोजा MIDC जे आहे ते क्रॉस करताना तिथे थोडासा रस्ता असा खराब आहेच आणि इथे थोडंसं ट्रॅफिक भेटलं आम्हाला. पण त्यानंतर पुढे कुठेच ट्रॅफिक नाही भेटलं आणि जो प्रवास होता तो खूप छान झाला. तर इकडे बघताय तर या संपूर्ण जे आहे लोक त्यांनी पण चेक केलं होतं की म्हणजे साधारण ट्रॅफिक कुठे असेल आणि सगळेजण आता या रोडला दिसतात. तर असं आम्ही नेहमी जे आहे 1-2 गाडी वगैरे मागे असतो किंवा मागच्या वर्षीचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर आम्ही आदल्या दिवशी रात्री STने निघालो होतो आणि साधारण सकाळी 4-4:30 वाजता घरी पोचलो होतो. तर गणपती आगमनाच्या आदल्या रात्री आम्ही निघालो, म्हणजे दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी गणपतीचं आगमन होतं त्या दिवशी सकाळी 4-4:30 वाजता आम्ही घरी पोचलो होतो. तर तो प्रवास पण छान झाला होता. आणि आत्ता जे आहे ते आम्ही साधारण आदल्या दिवशी 3:30 वाजता निघालेलो आहोत, कारण की माणगावच्या पुढे ट्रॅफिक आहे असं बोलले, त्यामुळे लवकरात लवकर निघण्याचा प्रयत्न केला. आणि जो मध्ये हायवे लागतो पाली रोडला त्या साईडला जायला, तर तो खूप छान वाटत होता, जाताना खूप मस्त वाटत होतं आणि रस्ता पण खूप चांगला होता, कुठेच खड्डे वगैरे काही सापडलं नाही, त्यामुळे प्रवासात चांगलं वाटलं. आणि माझ्याबरोबर आहे इथे मनाली, प्रतीक आणि जी मामे बहीण आहे आर्या, तनू आहे ती आहे. तर इथे आम्ही साधारण 3 वाजता नंतर प्रवास सुरू केला होता.
बोगद्याचीच वाट बघत होती कधी काय. एकदम बाहेरच्या सिटीमध्ये आल्याचा भास होतोय ना खरंच एकदम भारी. तर प्रवास सुरू केल्यानंतर साधारण आम्ही थोड्या वेळाने GPS ट्रॅकरने चेक करतच होतो की कुठे खोपोली पाली रोडला कुठे ट्रॅफिक आहे का. पण बऱ्यापैकी चांगलं क्लिअर दिसत होतं त्यामुळे तिकडेच जायचा प्रयत्न केला. तर साधारण जो रेग्युलर रोड आहे आपला मुंबई गोवा हायवे तर तिथे इंदापूरच्या इथे थोडा लाल पट्टा वगैरे दिसत होता त्यामुळे त्या रोडने आम्ही गेलोच नाही आणि इकडून जे आहे पाली रोडने जातो. पण पाली रोडने जाताना नेहमी खोपोली पाली रोडने जाताना नेहमी GPS ट्रॅकर लावून ठेवा असं सांगितलं जातं कारण की तिथे खूप सारे रस्ते आहेत आणि पाली क्रॉस केल्यानंतर पूर्ण गाव आहे गावचा एरिया आहे त्यामुळे ते जेव्हा रस्ते चेक करून जातो तेव्हाच आपल्याला कळतं नाहीतर मग तिथे खूप जास्त म्हणजे रस्ते चुकण्याचा संभव असतो. इथे GPS वगैरे लावूनच गेलो होतो. इकडे दिसत आहे तर आम्ही पाली खोपोली रोडने चाललेलो आहोत आणि इतका छान रस्ता होता की साधारण 3-3.5 तासाचा अंतर पूर्ण खूप चांगला रस्ता होता आणि त्यानंतर आपला कोकणातला जो एंटर करतानाचा रस्ता आहे तो त्याच्यापेक्षा खूप जास्त चांगला रस्ता होता. इथे पालीच्या मंदिराच्या समोरच एक गजराज हॉटेल म्हणून आहे तिथे थांबलो होतो. नाश्ता वगैरे थोडंसं केला. भजी आणि वडापाव घेतले होते तर खूप छान कुरकुरीत असे भजी मिळाले होते आणि चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर मग लगेच निघालो होतो. जास्त वेळ आमच्याकडची गुळवणी पी आली का नाही ना बचले अरे ह्याच्यात हे मिक्स करायला लागेल. बस ओके. रुद्र आहे माझ्या बरोबर. रुद्र गोड बोलायचं आहे मारायचं नाही आहे नाहीतर तू पण आहे बघ तू. आपण कुठे आलो ते सांग पहिले. गणपतीपुळेला आलो की नाही. गणपतीपुळे आम्ही गावाला जाणार आम्हाला गणपती विसर्जन जाय करायचा. आता आपण कुठे आलो ते सांग. हल्दीला जायचं. पालीला आलोय. पालीला आलो आम्ही. आता एकदा आम्ही हे खाल्लं होतं. मंदिर इथे एकदम जवळच आहे ना. इथेच आहे हा बाजूला मागच्या साईडने आपण गेलो. काय आहे ना पाली गाव सोडल्यानंतर मग पुढे खूप सारे छोटे छोटे गावे लागतात आणि साधारण ते गावांची नावं वगैरे आपण व्यवस्थित लक्षात ठेवली तर रस्ता चुकण्याचं काही हे नाही आहे. तर इथे रस्ते खूप चांगले होते आणि बऱ्याचशा गाड्या ज्या आहेत या रोडने चालत होत्या त्यामुळे आम्हाला समजत होतं की इथूनच जायचं आहे. बघताय तर दोन्ही साईडला मस्त हिरवळ आणि छान रस्ता असा दिसतोय. खूप गाड्या वगैरे या साईडने होत्या मुंबईवरून जाणाऱ्या गावी जाणाऱ्या. तर हा प्रवास खूप छान झाला होता. हे सगळे शेड मी डाय केले. हा व्हाईट कपडा आहे स्वतः. हा हे शेड्स मी डाय केले त्याच्या रिलेटेड आणि हे डिझाईन्स त्याच्या. माझं डेमिक कितीवर आहे ना म्हणजे एकदम डिझायनर्सवाले क्लोथ असतात नाही का ते अवॉर्ड शोला वगैरे घालतात त्यांचे जाम कुटीवरवाले असतात ते. हे लोक मेड गालाला घालतात नाही का तसे पण नॉर्मलवाले जे हे आपण अवॉर्ड शोला घालू शकतो कोणत्या पण ओकेजनली वेअर असतं ना तशामध्ये.
तनुजा ही प्रमोदच्या मामांची मुलगी आहे, छोट्या मामांची मुलगी आहे. तर ती फॅशन डिझायनिंगचा कोर्स करते. तर ती सांगत होती की ते डिझाईन वगैरे कसं करतात आणि कोणत्या कलर पॅलेट वगैरे वापरले जातात आणि ते प्रोफेशनल जे फॅशन डिझायनर्स असतात ते कसं ॲप्लिकेशन वगैरे यूज करतात आणि त्याच्यामागे थीम ती कोणती थीम असते आणि कसं ते डिझाईन वगैरे करतात ते सांगितलं त्याने. तिने केलेले काही डिझाईन्स पण दाखवले. खूप छान वाटलं. अच्छा, हे पण मीच पूर्ण म्हणजे मी ह्या रिलेटेड ते बनवलं असं. याला काय म्हणतात? ह्याला मूड बोर्ड बोलतात. मूड बोर्ड. मूड बोर्ड, इन्स्पिरेशन बोर्ड, अच्छा. काही बोलू शकतो आपण. आणि कन्सेप्ट म्हणजे काय कन्सेप्ट आहे त्याचं, काय थीम बेस्ड थीम. काय थीम आहे, परत आपण त्याच्यावरनं काय डिस्क्राईब करायला बघतोय आणि कोणावर बनवतोय, कशावर बनवतोय, सगळं ह्याच्यात डिस्क्राईब करायचं. ओके ओके. हे क्लायंट बोर्ड आहे म्हणजे कोणासाठी बनवतोय, काय त्यांचं एज बीज सगळं ओव्हरऑल सगळं. मी ते बाहेर पर्सन बनवलेलं ना तसंच ओव्हरऑल पूर्ण फॅमिलीचं. आणि ते सिलोवेट्स बोर्ड म्हणजे त्यात माझ्या कलेक्शनमध्ये काय काय सिलोवेट्स असणार म्हणजे असं एक थोडंसं डेमो की काय कोणते सिलोवेट्स आहेत काय असं. आणि हे ते मी घातलेलं ना ते बनवलेलं ते भारी आहे. हे सेकंड वालं. हे मेन्सचं बनवायचं आणि किड्सचं बनवायचं. ते तू स्वतः करता नंतर नवीन आयडिया हे करून की आधी डिझाईन केलेलं असं ते काय नाही, आम्ही पूर्ण प्रोसेस स्टार्ट करतो त्याच्यानंतर डिझाईन करतो. डिझायनिंग प्रोसेस लास्ट असते. अच्छा. हां चांगलं वाटतं. हे ते बनवलंय त्या थीम वरून हा प्रिंट बोर्ड बनवलाय की काय प्रिंट्स येणार त्याच्यामध्ये. बरोबर. ते प्रिंट्स पण मीच बनवले. भारी वाटत. 9:30 वाजता वगैरे आम्ही माणगावला होतो आणि माणगावला थोडंसं ट्रॅफिक लागलं 10 ते 15 मिनटं. त्यानंतर मागून येणारे जे मामा, छोटे मामा मोठे मामा आहेत ते बाईकवरून येत होते आणि त्यांची 2 मुलं बंटी आणि हितेश हे पण बाईकवरती होते. तर ते पण भेटले रस्त्यामध्ये आणि त्यानंतर मागे पुढे असे आम्ही चाललेलो होतो. आणि त्यानंतर पुढे आपल्या माणगाव सोडल्यानंतर मग पुढे ट्रॅफिक खूप कमी होतं आणि बराच तो रस्ता जो आहे आपल्या ओळखीचा आहे. त्यामुळे मग आम्ही 9:30 10 10:30पर्यंत घरी पोचलो. आवाज खूप छान आहे. थोड्याच वेळात आम्ही गावी पोचणार होतो आणि छान वाटत होतं बऱ्याच दिवसानंतर गावी आल्यानंतर. आणि इकडचे रस्ते वगैरे जे आहेत ते आपल्या ओळखीचे वगैरे रस्ते खूप छान वाटतात गावी आल्यानंतर. आणि सकाळी गणपतीचं आगमन आहे तर त्यासाठी पोचल्यानंतर सकाळी लवकर उठून सगळी तयारी वगैरे करायची आहे. आणि साधारणतः 9:30-10च्या दरम्यान आम्ही गावी पोचलो आणि सकाळी आता गणपती आवाहनासाठी निघालो. तर आमच्या वाडीमध्ये तिथे एक चावडी आहे, तिथे सगळ्यांचे गणपती वगैरे आणतात. तर इथे शाडूच्या मातीचे गणपती सगळ्यांचे असतात. तर तिथूनच आम्ही नेहमी दरवर्षी घेतो. तर इथे चाललं आहे पार्थ, रुद्र, आम्ही सगळे गणपती आणायला चाललो आहे. तर इथे जवळच सगळेजण गावातले लोक वगैरे आलेले असतात. त्याला 1 फूट बोललो तर 2 फुटाचे आणतो, 1.5 फूट आहे बोललो. इकडे उभं राहा. माचीच आहे का? आणू मोरया मोरया बोला गणपती बाप्पा. बोल बोल गणपतीचा जय जयकार. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. 1 2 3 इकडे गणपतीचा जय जयकार. मोरया गणपती बाप्पा मोरया. मोरया गणपती बाप्पा
बोल हा आपला बाप्पा आहे हो तो ग्रीन वाला हा हा बघ हा पिंक वाला पिंक हा तुला पिंक कलर आवडतो ना सगळे बाप्पा आहेत आपले ब्लॅक कलर नाव नावाचा टॅग हा बरोबर 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 मागे उभे राहिले नाही हातामध्ये हे आहे. लाईट पिंक सिल्वर दोघांवरतीच टॅग नाही लावले बाकी सगळे नव्हते टॅग होते मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती बस कोणत्या असं काका काका 2 सेकंद हे थांब जरा बाजूला म्हणजे इकडे बघा एकही फोटो तिकडे बघत नाही इकडे बघ पार कसं तोंड केलंय ठीक आहे इकडेच इथेच ठेवतो गणपती बाप्पा मंगल मूर्ती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा गणपतीचा जय जयकार गणपतीचा जय जयकार गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया विघ्नहर्ता मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया इथून येते मोरया रे. बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे दे मोरया रे बाप्पा मोरया रे हा पॉज नाही हा पॉज आहे मोरया केले परत चालू कर मोरया गणपती बाप्पा मोरया काय करतो मूर्ती मोरया मोरया रे बाप्पा मोरया असू दे गा ना तू पण मग झालंय रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे दोन दोन मोरया रे बाप्पा मोरया रे गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया बाप्पा मोरया मोरया रे गणपती बाप्पा मोरया बाप्पा मोरया रे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मोरया रे बाप्पा मोरया रे गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया दाखवायचा पुढे 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 गणपती बाप्पा मोरया पहिले गणपती बाप्पा तीन वेळा गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया आता चिल्ले पिल्ले बोलणार पटापट पटापट 1 2 3 4 बोल आवाज दादा हळू 1 2 3 4 गणपती पहिल्या आवाज येतो ना जास्त मोदक 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार 5 6 7 8 गणपतीचा मागे आहेत ना मी तर माझा काय यार जमला हा दिवा आहे ना मम्मी याच्यावर वाट ठेवायची वाटलं म्हणते वाट लावायची त्याच्यावर हा हा मी बनवलाय नाही हा मी बनवला तू खाली ठेवले ते ह्याच्या कळ्या वगैरे एकदम भारी आलाय परफेक्ट हा तुम्ही बनवलाय मंगलमूर्ती होती मंगलमूर्ती दर्शन मध्ये मन कामना पूर्ती लंबोदर पीतांबर परिवार वंदना सरळ तोंड वक्र तोंड ते नयना
आपल्याला 3 आहेत. 3 काढले पाहिजे. अरे बडबड करतात ते काय बोलतो ते अरे पहिले माहिती का पहिले विष्णू देवता लक्ष्मण तो काय माहिती का आणलं लगेच घालतं. बाप्पाचा भंडारा. चला डुम डुम डुम. दुमदुम नाही. रुद्र मागे आहे बेटा, मला येऊ दे पुढे. बंधारा खाली नाही ठेवायचं पप्पा, तुम्ही या पहिले. मग लहानपर्यंत खाली ठेवलं तर आम्ही एकत्रच घेतो. 2 मिनिटं तुम्ही. त्याला घेऊन जा. खाली ठेवू नका भंडारा. माझा कुठे आहे मोदक? वा पाठी कुठे ठेवलं बॉक्स? गणपती बाप्पा येळकोट येळकोट. जय मल्हार. त्यांना साईडला सदानंदाचा नंतर ना की आता आपल्या घरात खाणं थोडं हा पटकन बोलून घेऊया ना. आणलेला आहे. बाकीच्या आणलेले आपण झाले ना, शेवटचं आहे ना. गावाला